नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आजचा जो टॉपिक आपण आणलेला आहे तर तो आहे टॉर्च रिलेटेड. टॉर्चमध्ये दोन मॅगझिन्स आहेत की डॅमनम साइन इंजुरिया आणि इंजुरिया साइन डॅमनम. तर ह्या जो दोन फ्रेजेस आहेत ह्या लिगल मॅगझिन्स आहेत किंवा ह्याला लॅटिन फ्रेज असंही म्हटलं जाऊ शकतं. तर डॅमनम म्हणजे काय तर डॅमेजेस, साइन म्हणजे काय तर विदाऊट, इंजुरिया म्हणजे काय लीगल राईट्स, व्हायोलेशन ऑफ लीगल राईट्स, इंजुरिया. आता दुसरी मॅगझिम काय आहे तर इंजुरिया साइन डॅमनम म्हणजे व्हायोलेशन ऑफ लीगल राईट्स विदाऊट एनी डॅमेजेस. ह्या ज्या दोन टर्म्स आहेत याच्या आपण केसलाही बघूया आणि त्याचं मिनिंगही बघूया. तर पहिली जी फ्रेज आहे तर डॅमनम साइन इंजुरिया म्हणजे काय तर डॅमेजेस विदाऊट लीगल इंजुरी. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला डॅमेजेस झालेले आहेत म्हणजेच त्याचा लॉस झाला आहे, तर लॉस झाला आहे परंतु विदाऊट, साइन म्हणजे काय विदाऊट लीगल, विदाऊट व्हायोलेशन ऑफ लीगल राईट्स म्हणजेच इन्फ्रिंजमेंट ऑफ लीगल राईट्स. म्हणजे काय त्याचं कुठलंही लीगल राईट्स म्हणजे कायद्याचा जो हक्क कायद्याने मिळालेला आहे त्याचं कुठलंही उल्लंघन न होता जर एखाद्या व्यक्तीला नुसता लॉस झाला तर कायद्याची तरतूद काय आहे की समजा तो कायद्याचा तुमचा लीगल राईट्स व्हायोलेट झाला तर त्याच्यात ॲक्शन घेतली जाऊ शकते. परंतु ह्या मॅक्झिमचा अर्थ काय डॅमेजेस विदाऊट व्हायोलेशन ऑफ लीगल इंजुरी, विदाऊट लीगल राईट्स, व्हायोलेशन ऑफ लीगल राईट्स. म्हणजेच याच्यात डॅमेजेस तर झालेत पण विदाऊट व्हायोलेशन ऑफ लीगल राईट्स म्हणजे इंजुरीचा अर्थ असा आहे. तर मग याची केस लॉ काय आहे. समजा आपण उदाहरण घेऊया की समजा ए या व्यक्तीने चहाचं दुकान टाकलं. आता चहाचं दुकान टाकलं, त्याचं दुकान चांगलं चालायला लागलं, चांगले गिराईक येत आहेत, त्याला फायदाही चांगला होतो. परंतु 6 महिन्यानंतर बी या व्यक्तीने पण त्याच्या दुकानाच्या समोर दुसरं चहाचं दुकान टाकलं. मग आता त्याचंही दुकान चालायला लागलं, त्याच्याही दुकानात यातलं अर्धं गिराईक तिकडं जायला लागलं. आता त्याचं गिराईक तिकडं जायला लागलं म्हणजे ह्याला काय झालं, याचं गिराईक कमी झालं म्हणजे ह्याला लॉस व्हायला लागलं. आता लॉस व्हायला लागला म्हणजे काय की ह्याचे जे गिराईक कमी झाल्यामुळे ह्याला पैसे कमी मिळायला लागले. परंतु लीगल राईट्सचं काही व्हायोलेशन झालं आहे का. ह्या ए आणि बी या दोघांनीही दुकान टाकलं, दोघांनाही अर्निंगचा राईट आहे तो आहे किंवा राईट टू बिझनेस आहे, राईट टू ट्रेड, याच्याखाली तो राईट टू बिझनेस पण येतो किंवा अर्निंगचा पण राईट आहे की स्वतः मिळवण्याचा, हे त्याचे राईट्स आहेत. आता दोघांनाही तो मिळवण्याचा हक्क असल्यामुळं त्या दोघांचेही राईट्स आहेत. म्हणजे ह्याचाही राईट व्हायोलेट झाला नाही आणि त्याचाही राईट झालं नाही, फक्त काय झालं डॅमेजेस झाले. एचं दुकान जे खूप चालत होतं ते गिराईक कमी झाल्यामुळं त्याला पैसे कमी मिळायला लागले. तर असं हे डॅमेजेस विदाऊट व्हायोलेशन ऑफ लीगल इंजुरी असं ह्या मॅक्झिमचा अर्थ आहे की डॅमेजेस साइन इंजुरिया. आणि याच्या रिलेटेडची केस लॉ कुठली आहे ग्लुसेस्टर ग्रामर स्कूल केस लॉ आहे. याच्यामध्ये स्कूलचं उदाहरण दिलं आहे की ह्याच्यात एका व्यक्तीची समजा एका पार्टीची केस स्कूल होती आणि दुसऱ्या एक पार्टीने पण त्याच्या स्कूलच्या समोर दुसरी स्कूल टाकली त्यांनी आणि यांचे विद्यार्थी कमी झाले आणि त्यांनी पण फी कमी केल्यामुळं त्यांच्याकडे विद्यार्थी गेले, मग यांनाही ॲटोमॅटिक फी कमी करावी लागली अशी ही केस लॉ आहे. आणि म्हणजे पण ह्याच्यात दोघांनी स्कूल टाकली, दोघांनाही राईट होता की स्कूल टाकायचा आणि कुठलेही डॅमेजेस त्याच्यात झालेले नाहीत. आणि ही केस लॉ डॅमनम साइन इंजुरिया याच्यासाठी वापरली जाते. आता आपण दुसरी मॅक्झिम बघूया इंजुरिया साइन डॅमनम. आता इंजुरिया साइन डॅमनमचा अर्थ काय इंजुरिया म्हणजे व्हायोलेशन ऑफ लीगल राईट्स झालेला आहे परंतु विदाऊट एनी डॅमेजेस म्हणजे त्या व्यक्तीला कुठलाही लॉस झालेला नाही आहे परंतु त्याचा लीगल राईट व्हायोलेट झाला आहे. तर आता लीगल राईट व्हायोलेट झाला आहे म्हणजे याच्या रिलेटेडची केस लॉ बघूया. याच्या रिलेटेडची केस लॉ अशी आहे की HB वर्सेस व्हाईट, HB वर्सेस व्हाईट ही केस लॉ अतिशय फेमस केस लॉ आहे. तर याच्यामध्ये असं असतं की ह्या केसमध्ये असं आहे की एक जी पार्टी आहे की जे त्यांनी वोटिंगचा त्याला राईट होता, ज्या दिवशी इलेक्शन होते तो त्या इलेक्शन बूथवर जातो परंतु तिथल्या ऑफिसरने त्याला वोटिंग करून दिले नाही. परंतु वोटिंग करून दिलं नाही म्हणजे त्याचा लीगल राईट आहे वोटिंग करण्याचा. आता लीगल राईट व्हायोलेट झाला, त्याला वोटिंग करून दिलं नाही, मग त्याने त्या ऑफिसरवर केस टाकली की माझा ह्या व्यक्तीमुळं माझा लीगल राईट व्हायोलेट झालेला आहे.
आता ज्याचा लिगल राईट व्हायोलेट होतो तो ती कृती आहे ती ॲक्शनेबल आहे कायद्यानुसार, तर मग त्याच्या विरुद्ध त्यांनी लिगल राईट व्हायोलेट झाल्याची केस केली. परंतु इलेक्शनचा निकाल काय लागला की जो ज्याला मत देणार होता तो तर जिंकलेला होता, विनिंग झालेला होता. म्हणजे ह्यांनी वोट दिलं काय आणि नाही दिलं काय, तर त्याच्या विनिंगवर काही फरक पडला का, तर नाही. म्हणजेच त्याला ह्याचा फक्त लिगल राईट व्हायोलेट झाला विदाऊट एनी लॉस किंवा विदाऊट एनी डॅमेजेस. मग ही केस अशी आहे की व्हायोलेशन ऑफ लिगल राईट झालं तर त्याच्याविरुद्ध कायद्याने ॲक्शन घेता येऊ शकते. आणि ही याच्या रिलेटेडची केस लॉ अशी आहे की ॲशबी वर्सेस व्हाईट ही केस लॉ फेमस केस लॉ आहे. तर पहिल्या केसमध्ये आपण बघितलं की डॅमेजेस विदाऊट व्हायोलेशन ऑफ लिगल राईट्स, आणि दुसरी आपण हे बघितली की व्हायोलेशन ऑफ लिगल राईट्स झालेलं आहे विदाऊट एनी डॅमेजेस. तर अशा प्रकारे ह्या 2 केस लॉ अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे दोन्ही प्रिन्सिपल्स परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.